आपला देश मुलींसाठी कधीच सुरक्षित नव्हता हे आता मान्य करा। बाप, भाऊ, नवरा, बॉयफ्रेंड, मित्र, नातेवाईक, मुलगा, एका स्त्रीला आपल्या देशात या सगळ्यांपासून धोका आहे। आपल्या देशात स्त्रीला देवी समजलं जातं, पण फक्त समजलंच जातं। पण रियालिटी मध्ये स्त्रीला देवी समजणं तर सोडाच, तिला फक्त एक वस्तू म्हणून पाहिलं जातं। एक अशी वस्तू जिच्याने पुरुष समाजाची भूक भागवली जाते। आसाम मध्ये एका 16 वर्षाच्या मुलीवर 5 जणांनी अत्याचार केला। त्या 5 मधल्या एका सोबत ती रिलेशन मध्ये होती आणि त्याला तिच्यावर संशय असल्यामुळे त्यांनी हे केलं। अत्याचार करून प्रायव्हेट पार्ट मध्ये लिटरली रॉड घातलेत। अत्याचार करणाऱ्यांमध्ये एक 16 वर्षाचा, एक 17 वर्षाचा, एक 18 वर्षाचा, एक 19 वर्षाचा आणि एक 23 वर्षाचा होता। ह्यांनी प्लॅन बनवून ह्या सगळ्या गोष्टी घडवून आणल्या। मी तुम्हाला हे केसचा रिझल्ट सांगतो। अंडर एज असलेले जुवेनाईल मध्ये जाणार आणि बाकीच्यांना इम्प्रिझनमेंट होणार। काही वर्षानंतर हे सगळे जण सुटून बाहेर येणार, कारण आपल्या जस्टिस सिस्टमला ह्या लोकांना सुधारण्याची संधी द्यायची आहे। आतापर्यंत कित्येक मर्डरर्सला, कित्येक रेपिस्टला असं सोडून दिलं, कारण फक्त एकच की त्यांना सुधारण्याची संधी मिळायला हवी। पण आपल्या जस्टिस सिस्टम मध्ये एक फॉल्ट आहे की एका माणसाने 10 वेळा एकच चुकी जरी केली तरी त्याला सुधारण्याची संधी दिली जाते। मग मला अशा वेळी छत्रपती शिवाजी महाराज आठवतात, ज्यांनी रांझ्याच्या पाटलाचा चौरंग केला होता। त्यांनी 10 गुन्हे घडूच दिले नाहीत, पहिल्याच गुन्ह्यावर अशी शिक्षा दिली की बाकीच्यांचा थरका पुढेल। तो 16 वर्षाचा, 17 वर्षाचा, 18 वर्षाचा, 19 वर्षाचा आणि 23 वर्षाचा मुलगा, त्यांना एवढं पण कळत नसेल का की आपण एका व्यक्ती बरोबर काय करतोय। हे अल्पवयीन जरी असले तरी यांच्या कृत्यातनं समजून येतं की हे किती मोठे राक्षस आहेत। मी म्हणतो ह्यांचे हातपाय तोडून, डोळे फोडून ह्यांना चौकात लटकवायला हवं। ह्यांना बघून नंतर 10 जण विचार करतील की अशी गोष्ट आपल्यासोबत पण होऊ शकते। अरे काय लावलंय आपल्या देशामध्ये? उठलं सुटलं की मुली गायब होत आहेत, हे होतंय, ते होतंय, रेप होत आहेत। अरे काय करायचं मुलींनी? कसं जागायचं? घरात सेफ नाही, बाहेर सेफ नाही, कामावर सेफ नाही, मंदिरात सेफ नाही। मग सेफ कुठे आहेत मुली? सरकार, नेते स्त्रियांच्या बाबतीत मोठमोठ्या गप्पा मारत असतात, मग अजूनपर्यंत आपल्या देशातल्या स्त्रिया सुरक्षित का नाहीयेत? का रोज अशा घटना ऐकायला मिळतात जेणेकरून ऊर भरून येतो। आज आपल्या देशात स्त्री कुठंच सुरक्षित नाहीये। कुठं जातात आज ती लोक जी स्वतःला शिवभक्त म्हणून मिरवतात? का बोलत नाहीत अशा विषयांवर? दिल्लीचे तख्त महाराष्ट्र राखतं म्हणता आणि ज्यावेळी देशातल्या स्त्रियांवर अत्याचार होतात त्यावेळी कुठं जाता? मी खास करून शिवभक्तांना का बोलतोय आणि शिवरायांचं नाव का घेतोय त्याच्या मागचं उत्तर असं आहे की देशातल्या प्रत्येक स्त्रीच्या सुरक्षेचं उत्तर म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज, ज्यांनी परस्त्रीला आई समान दर्जा दिला आणि स्त्रीवर घातलेला हात उपसून काढण्याची प्रथा तयार केली। मी अजिबात असं म्हणत नाहीये की तुम्ही हिंसा करा, पण स्त्रियांच्या सुरक्षेबाबतीत सरकारवर दबाव टाकला पाहिजे। आणि मला एक गोष्ट माहिती आहे की महाराष्ट्र आणि महाराष्ट्रातले लेकरं सरकारला झुकवू शकतात। मी शेवटी हेच म्हणून संपवतो की त्या 5 जणांचं आयुष्य देखील संपलं पाहिजे।